म्हणला आपल्या कशा आयडिया म्हणला. अरे वा म्हणला, काय बरं काय म्हणतात. आता ही दिवसभर लागली केलं तर कटाळून गेल्याबरोबर खालीवर मोकळं होतं. आडवी चालली गडी, आडवी झाली, निवांत झोपा लागल्या. झोपा लागल्यानंतर सकाळ उजाडलं की गडी पडल्या दिवसभर लागली, कटाळ होतं. सकाळ उजाडली आणि उजाडल्याबरोबर सकाळी तरी उठला त्यातला आणि म्हणला स्टेशन लावलं, जरा फिरून तर बघून यावं. काय ते फिरून गेलं म्हणलं, जरा उठलं आणि स्टेशन फिरायला गेलं. त्या टीसीला विचारलं, तिकीट फाडतो त्याला. म्हणा कुठलं स्टेशन? तिकीटवाला म्हणला किर्लोस्कर स्टेशन. म्हणलं काय म्हणला, थोडंसं काय रात्री 10ला बसलोय आम्ही. तो म्हणला ऐका, अहो तुमच्यातला कोणतरी म्हणला ह्या डब्यात साप निघलाय, साप. मोठ्या रेल्वे अधिकाऱ्यानं हा डबा इथं सोडणार रेल्वेला. अतिशयाचा प्रकार. म्हणून जसं कर्म करतो तसं फेडा आल्याशिवाय महाराज गर्व करत असताना चांगलं करा. एखाद्याचं लग्न होत असेल तर होऊन आपण मोडायचं काम करू नका म्हणा. काय आधीच इथं त्यात अवस्था बेकार आहे महाराज. काय तुम्ही आम्ही केली नाही, आपणच केली. काय प्रत्येकाला वंशाचा देवा पाहिजे नाही. काय प्रत्येकाला वंश मुलगी नको. मग आता बसा 40-45 झाले तर म्हणते महाराज मला तर एक प्रवासी मावशी काढली म्हणली, महाराज तुम्ही लय गाडीचं पाणी पिताय. एवढ्या कधी बघा की म्हणलं नेऊन म्हणलं पंढरपुरात ठेव म्हणलं त्याला. मला 45 वय झालं, मला तारणाच्या मुली कुठली. तुम्ही आम्ही अवस्था केली महाराज. काय आज मुलीच म्हणला तो मिळतात, म्हणजे क्वालिफाईड असेल त्याला मिळतं महाराज. पण गरीब शेतकऱ्याला माझ्या तुम्ही अवस्था केली आम्ही. पण महाराज जाता जाता सांगतोच लागलीच महाराज. महाराज मुलगी जन्माला गेला 9 महिने मला दिवस जगबगड्या घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. मग महाराज मुलगी जन्माला आला, हा विषय ना सांगून जात महाराज. महाराज मग जगत कुतुकल म्हणतात पुन्हा जन्माला येईल. महाराज जन्माला येण्याचं तिसरं कारण आहे का वासना. महाराज वासनाने सुद्धा पुण्या सोडला जड भरत राजा आणि गर्भी घ्या महाराज. हरणाच्या वासना जन्माला जावं लागलं वासना. मग महाराज जगत तुकोबर आहे, तुकोबर म्हणतात की मी पुन्हा जन्माला येईल. तुकोबर म्हणतो तुम्ही येता जाता तुमच्या संगतीला जायला पुन्हा जन्माला काय कशा करता येणार. तुझी शरण सेवा सदा म्हणून चरणाचा पहिला जय नमी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा सदा. महाराज दुसऱ्या चरण सांगतात जय नमी जन्म याच्यासाठी